नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिलाई एकत्र नसतं उरलेलं ना, त्यापासून सुंदर अशा आयडिया बघणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या ठिकाणी बघा असे ब्लाऊज पीस म्हणजे असताना उरलेले आपण ब्लाऊज शिवून ना त्याचा वापर आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। या ठिकाणी आपण बघा 4 ते 5 इंचचा आपण एक चौकोन आहेत ना, तो कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल। बघा एक चौकोन कट करून घेतला। आता एक लाल कापडाचा पण मी एक चौकोन कट करून घेते अशा पद्धतीने। आता बाकीचे कापड आहेत ते आपण लागणार आहेत, तर तो मशीनवर दाखवते मी। आता अगोदर बघा 2 चौकोन आहेत ना घेतलेले आपण सारखे, तर आपण कडेकडे अगोदर शिलाई मारून घ्यायची आहेत चारी पण साईडला। बघा अशा पद्धतीने मी शिलाई मारून घेतली आहे। एक्स्ट्राचं कापड आपण कडेचं कट करून टाकायचं। आता बघा असं मध्यभागी सेंटरला एक लाईन आखून घ्यायची आहे। दोन्ही म्हणजे असे 2 रेषा आखून घ्यायच्या बघा अशा पद्धतीने आपल्याला सरळ कट करून घ्यायचं आहे रेषा आखून ना व्यवस्थित असे। आता बघा असा एक पॅच तयार झाला आहे। आता हा पॅच घ्यायचा आहे, दुसरा कुठला पण एक बघा कापड घ्यायचं आहे, त्याच्यावरती आपल्याला ठेवायचं आहे अशा पद्धतीने। याच्या कडेकडनं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे, त्याच साईजचं घ्यायचं म्हणजे कापड उरलेलं एक्स्ट्राचं कट करून टाकायचं अशा पद्धतीने। आता याला सुद्धा बघा आपल्याला सेम त्याच पद्धतीने चारी साईडने शिलाई मारून घ्यायच्या आहेत व्यवस्थित एकदम कडेकडेने। खूप सुंदर डिझाईन तयार होते आणि दिसायला पण खूप छान दिसते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता इथं बघा आपल्या शिलाई मारून झालेली आहे। आता जो खालच्या साईडचा जो कापड आहे चौकोनी बघा आपण घेतलेला मोठा, आता त्या साईडला आपल्याला काय करायचं आहे मार्किंग करायची आहे, जसे आपण आधी केली ना सेम त्याच पद्धतीने। खालचा कापड कट नाही झाला पाहिजे बघा, असं हे करायचं आपण थोडासा उचलून घ्यायचा, मध्ये छोटासा कट देऊन घ्यायचा, नंतर मग बघ कात्रीने असा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित कडेपर्यंत कट न्यायचा, म्हणजे कोणे वगैरे ते आहेत ना व्यवस्थित निघतात आपले अशा पद्धतीने बघा। आता साईज जेवढी तुम्हाला मोठी करायची ना तसे तुम्ही कापड ठेवून ना हीच पद्धत आपल्याला कंटिन्यू करायची आहेत बघा। आता हा एवढा मोठा पॅच तयार झाला आहे। आता अजून आपण एक कापड घेऊ, याला सुद्धा बघा आता आपण कडेकडे हे करून घ्यायचं आहे बघा। इथं मी आता हे कापड ठेवून घेतलं आहे, याला कडेकडे एक्स्ट्राचं कट करून टाकलं। जसं आपण शिवत चालू ना तसं तसं कापड आपल्याला कट करायचं आहे। आपल्याला अगोदरच कळणार नाही कट करायला, त्याच्यामुळे तुम्हाला इथं मशीनवर दाखवत आहे मी डायरेक्ट। आता त्याला मापाची वगैरे काहीच गरज नाही, जसं आपलं पॅच तयार होईल ना सेम त्याच पद्धतीचं आपण चौकोन घ्यायचा आणि चारी पण साईडने शिलाई मारून घ्यायच्या। एक्स्ट्रा जसं कडेकडेचं थोडंसं उरलेलं असतं ते कट करून घ्यायचं, पाठीमागच्या साईडने पूर्ण आपल्याला मार्किंग करून घ्यायची खडूने आणि त्याच्यावरती कट लावायचे बघा असे अंदाजाने आपल्याला मध्यभागी सेंटरला असे। हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल बघा। अशा पद्धतीने आपण सुंदर असा हा पॅच तयार केलेला आहे। जसं आपण कापड जॉईंट करत चालू ना तसं हा पॅच आहेत ना असा मोठा मोठा होत चालेल बघा। किती मस्त पैकी झाला बघा, याची डिझाईन तुम्ही बघू शकता। आता अजून मोठा एक घेतला आहे तुम्ही त्याच साईजचं कापड। आता याला सुद्धा आपण कडेकडे शिलाई मारून घ्यायच्या। हे थोडं फोल्ड होते, तुम्ही ओपन करते कारण कमी पडत होतं कापड थोडंसं। बघा अशा पद्धतीने मी तर आपण कमी नाही पडलं पाहिजे, कापड वगैरे एकदम व्यवस्थित परफेक्ट आलं पाहिजे आपलं, आणि दिसायला पण तो छान दिसतो पॅच। आता इथं सुद्धा आपण बघा असे मध्यभागी सेंटर हे करून घेतला आहे।
अशा पद्धतीने बघा आपण आता हे कट करून घेतलं आहे व्यवस्थित. अतिशय सोपं आहे, कोणाला पण जमेल बघा. इथं आपल्याला काही मापांची वगैरे काहीच गरज नाही आहे. बघा सुंदर असा हा पॅच तयार झाला आहे. आता मी एवढीच मोठी साईज ठेवणार आहे, तुम्ही अजूनसुद्धा मोठी करू शकता. आता इथं बघा माझं काही एक बेडशीट पडलेलं, त्या साईजचं आपण बघा 2-3 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. या साईजपेक्षा दोन्ही साईडने फोल्ड करायचं. ते इथं फोल्ड मी ऑलरेडी करून घेतलं आहे. असं थोडंसं एकावरती एक ठेवायचं आणि आपल्याला 4 पण साईडने शिलाई मारून घ्यायची आहेत. अशा पद्धतीने बघा आपलं इथं शिलाई मारून झालेले आहेत. आता हे ओपन करून घेऊ आपण. तर अशा पद्धतीने बघा आपलं एक शोसाठी एकदम सुंदर असं सोप्यावरती ठेवण्यासाठी कुशन कवर तयार झाला आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर थोडा जर आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनल जर कोणी नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघण्यासाठी धन्यवाद. तर आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला फायनल लुक पण दाखवते मी कुशन वगैरे ठेवून. हे बघा तर किती सुंदर आहे. तुम्ही असे बनवू शकता. धन्यवाद.